अमेरिका के दौरे पर गए राहुल गांधी द्वारा आरक्षण समेत कई मुद्दों को लेकर दिए गए बयान के विरोध में भारतीय जनता पार्टी ने उनके खिलाफ मोर्चा खोल दिया है। आज मुंबई समेत समूचे महाराष्ट्र में राहुल गांधी के खिलाफ विरोध प्रदर्शन किए गए। मुंबई में आशीष शेलार और पंकजा मुंडे ने कमान संभाली तो अलग अलग राज्यों में चंद्रशेखर बावनकुले समेत कई बड़े नेता विरोध प्रदर्शन में शामिल हुए। इसी कड़ी में महाराष्ट्र के हिंगोली जिले में भी राहुल गांधी के खिलाफ भाजपा कार्यकर्ताओं ने आंदोलन किया। आपको बता दें कि हिंगोली के डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर चौक पर भाजपा कार्यकर्ताओं द्वारा विरोध प्रदर्शन किया गया। इस दौरान पार्टी के विधायक तानाजी मुटकुले ने कांग्रेस पर आरक्षण विरोधी होने का आरोप लगाया। उन्होंने कहा कि कांग्रेस नेता राहुल गांधी का बयान यह साफ दर्शाता है कि पार्टी आरक्षण के विरोध में है और अगर यह सत्ता में आए तो आरक्षण को खत्म कर देंगे। बीजेपी के बड़े नेताओं ने कहा कि जब तक राहुल गांधी अपने बयान को लेकर माफी नहीं मांगते हैं तब तक उनके खिलाफ विरोध प्रदर्शन चलता रहेगा। आपको बता दें कि राहुल गांधी के खिलाफ भाजपा के आंदोलन के विरोध में कांग्रेस पार्टी द्वारा भी आंदोलन किया जा रहा है। मुंबई और नागपुर समेत कई शहरों में कांग्रेस कार्यकर्ताओं ने बीजेपी के विरोध में जूता मारो आंदोलन किया है। इस दौरान पुलिस ने कांग्रेस के कुछ कार्यकर्ताओं को अपनी हिरासत में लिया है। राहुल गांधी यांनी आमचं सरकार जर या देशात आलं तर आम्ही हे आरक्षण काढून घेऊ अशी त्यांची भूमिका होती केली आहे आणि त्यांच्या मनातलं त्यांनी ओठावर आणलेलं आहे। पहिल्यापासूनच काँग्रेस स्थापन झाली तेव्हापासूनच त्यांना गोरगरिबांचा तिटकारा आहे। इंदिरा गांधींनी सुद्धा नारा दिला होता की आम्ही गरिबी हटावू म्हणून, गरिबी हटाव असा नारा दिला, पण गरिबी तर हटली नाही। गरिबांना हटवण्याचं काम करण्याचं काम या काँग्रेसने केलं आहे आणि हे लोक आरक्षणाच्या पहिल्यापासून विरोधात आहे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळा लोकसभेत हरवण्याचं काम या काँग्रेसवाल्या बांधवांनी आमच्या केलेलं आहे। त्याच बांधवावर आज आमच्या गोरगरीब माणसावर घाला घालण्याचं काम, आरक्षणाच्या माध्यमातून गरीब माणसाला न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि प्रथम तर या देशाला आरक्षण दिलं राजश्री शाहू महाराजांनी आणि राजश्री शाहू महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून या संपूर्ण देशाला घटनेच्या माध्यमातून आरक्षणाचा हक्क डॉक्टर बाबासाहेबांनी दिला आणि तो हक्क काढून घेण्याची भाषा हे काँग्रेसवाले करू लागले। इतके दिवस त्यांच्या पोटात भाषा होती, आता त्यांनी ओठावर आणलेली आहे, म्हणून त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे। शरद पवार त्यांच्यात सामील आहेत। शरद पवारच्याच भूमिकेतून ही काँग्रेस चालती। शरद पवार बाहेर जरी असले काँग्रेसच्या पण ते काँग्रेसचे विचार त्यांच्या मनात आहेत आणि ते त्यांना सल्ला देत राहतात। हिंगोली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर या हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आदरणीय श्री तानाजीराव मुटकुळे साहेब यांच्या नेतृत्वात अमेरिका येथे राहुल गांधी यांनी आरक्षण संपविण्याचं जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज सर्वजण भारतीय जनता पक्षाचे आणि रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते तसेच मित्र पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही जमलेले आहोत। मी या ठिकाणी सांगू इच्छितो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा पक्ष फक्त धर्मनिरपेक्ष आहे असे म्हणून या देशातल्या मागासवर्गीयाचे अल्पसंख्याकांचं सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करीत असतो, पण मुळात हा पक्ष गरिबांचे कल्याण करणारा पक्ष नाही। आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलेलं आहे, जो पक्ष तुमच्या हिताचा विचार करेल, जो पक्ष तुम्हाला आरक्षण देईल, ज्या पक्षाची माणसं तुम्हाला सन्मानाने वागवतील त्यांच्यासोबत तुम्ही राहा आणि त्याच धोरणाचा भाग म्हणून संपूर्ण देशात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते या देशातल्या भारतीय जनता पक्षासोबत आम्ही खंबीरपणे या ठिकाणी उभे आहोत। मागच्या वेळेसही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी भारतीय राज्यघटना बदलणार अशा प्रकारच्या गैरसमजुतीतून लोकांमध्ये प्रचंड गैरसमज निर्माण करून या ठिकाणी त्यांनी काही जागा जिंकल्या, पण या ठिकाणी मी एक रिपब्लिकन पक्षाचा हिंगोली जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी सांगू इच्छितो, आता लोकांना माहीत झालेलं आहे, आमच्या समाजाला सुद्धा माहीत झालेलं आहे की काँग्रेस हा पक्ष भूलथापा देणार आहे। त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला भंडारा आणि मुंबईतून 2दा लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव केलेला आहे। या देशामध्ये जर बाबासाहेबाला भारतरत्न किताब कोणी दिला असेल तर तो अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात बाबासाहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला। नरेंद्र मोदी साहेबांच्या काळात युनोमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सर्वप्रथम साजरी करण्यात आली।
त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी राहुल गांधीचा आणि काँग्रेस पक्षाचा धिक्कार करीत आहोत आणि या लोकांपासून सर्वसामान्य मागासवर्गीय उपेक्षित गरीब माणसांनी काँग्रेसपासून सावध राहावं असं मी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आवाहन करीत आहे।